शाहू महाराजांनी कोल्हापूर आणि विशेषतः महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागांमध्ये समतावादी विचार पोहोचवण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली। शाहू महाराजांनी हिंदू मुस्लिम ऐक्यासाठी आणि सलोख्यासाठी जे प्रयत्न केले ते अतिशय महत्त्वाचे होते। 1893 साली मुंबईमध्ये जातीय दंगली पेटल्या। मुंबईमध्ये पेटलेल्या जातीय दंगलींचं लोण महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागांमध्ये पोहोचलं, तरी कोल्हापूर मात्र शांत होतं। कोल्हापूरमध्ये कोणतीही अनुचित घटना घडू नये याच्यासाठी वेगवेगळ्या दक्षता देखील घेण्यात आल्या होत्या। कालांतराने शाहू महाराज हे आपल्या कार्यामुळे महाराष्ट्रभर ओळखले जाऊ लागले। तेव्हा पुण्यामध्ये गोपालकृष्ण गोखले यांनी शाहू महाराजांच्या सत्काराचा कार्यक्रम ठेवला आणि सत्काराच्या कार्यक्रमाला उत्तर देत असताना शाहू महाराजांनी जे भाषण केलं ते भाषण हिंदू मुस्लिम ऐक्य आणि सलोख्याच्या प्रश्नावर केलेलं ऐतिहासिक भाषण म्हणून ओळखलं जातं।